हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात आपण? आय होप सर्व मजेत आहात आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करतात. आजचा जो आपला व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे वयासंदर्भात. वय म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये एज असं म्हणतात. वयावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि त्यांना सॉल्व्ह कसं करायचं ते आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये समजावणार आहे. हा पहिला व्हिडिओ असणार आहे आपला वयासंदर्भात. याचे आणखीन एक दोन पार्ट येतीलच. ओके, आता हे जे पार्ट मी अपलोड करणार आहे आणखीन किंवा मग बुद्धिमापन चाचणी असेल, अंकगणित असेल, इंग्लिश असेल, इंग्लिश ग्रामर असेल किंवा मग मराठी ग्रामर असेल, यांच्यावर मी जे व्हिडिओ अपलोड करतोय त्याचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी तुम्ही काय करा तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर तुमच्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. अतिशय सोप्या पद्धतीने, नो बकवास. ओके, कुठल्या प्रकारची बकवास नाही, फक्त आपला जो मुद्दा आहे त्या संदर्भातच मी काय करणार तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला टीच करणार आहे. ओके, तर बघूया. पहिला एक्झाम्पल दिलेला आपल्या समोर. ब हा क, ब आणि क दिलेलं आहे, म्हणजे ब व क दोन महत्त्वाचे कॅरेक्टर आहेत. ब आणि क. ब हा क पेक्षा, ब जो आहे तो क पेक्षा किती 7 वर्षांनी लहान आहे. लहान कोण आहे? ब हा किती वर्षांनी लहान आहे? 7 वर्षांनी लहान आहे. कोणापेक्षा? क पेक्षा. त्या दोघांच्या वयाची बेरीज काय तर 43 आहे, म्हणजे ब अधिक क बरोबर 43. दोघांच्या वयाची बेरीज किती येतं? 43 आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे तर ब चं वय किती आहे तुम्हाला सांगायचं. बेरीज दिलेली आहे 43. आता आपण काय करूया, क ला सर्वप्रथम x मानूया, म्हणजे x प्लस ब बरोबर 43 असं लिहिता येईल ना. क ला जर आपण x मानलं आणि तर आपल्याला काढायचंय ब काढायचंय, म्हणजे x प्लस ब बरोबर 43 दिलेले. ओके, म्हणजे ब बरोबर काय? ब बरोबर काय येईल मग? x मायनस 7. x मायनस 7, कारण x आपण कशाला म्हणलेलं आहे? क ला म्हटलेलं आहे. क म्हणजे x, मग x मधून 7 गेले म्हणजे आपल्याला ब चं वय मिळणार आहे. ओके, ब अधिक क बरोबर 43. ओके, x प्लस ब बरोबर 43 हे आपण सिंपल वर्डमध्ये लिहिलं आहे, कारण आपण क ला x म्हटलेलं आहे. मग ब ला कसं लिहिता येईल तर x मायनस 7 बरोबर 43. मग याला हे जे x प्लस ब बरोबर 43 या समीकरणात आपण कसं लिहू शकतो? x जसा तसा घेतला आपण. ओके, प्लस x मायनस 7 बरोबर 43. x आणि x होत आहेत 2x मायनस 7 बरोबर 43. समजते मला काय सांगायचंय? ब ची किंमत आपण ब च्या ठिकाणी टाकली, x प्लस ब बरोबर 43 सांगितलं तुम्हाला. मग ब ला आपण असं लिहू शकतो x मायनस 7. मग आपण लिहिलं x प्लस x मायनस 7 बरोबर 43. मग आता 2x बरोबर 43 हा इकडे मायनस 7 आहे, तिकडे गेला तर तो होईल प्लस 7, म्हणजे 43 प्लस 7 किती होत आहेत? 50. म्हणजे 2x बरोबर 50. ओके, मग याला सरळ रूप दिलं आणखीन ते x बरोबर, मग आता x बरोबर 50 मायनस 2 किती होत आहेत? 25. 25 दुने 50, बे 1 बे 25. म्हणजे आपल्याला इथे मिळाली जी काही वय आहे ते मिळालेलं आपलं कशाचं? क चं वय मिळालेलं आपलं, म्हणजे क, कारण x बरोबर तुम्हाला सांगितलेलं आहे क आहे. तर क ची किंमत काय? क ची जी काही वय आहे ती किती आहे तर 25 वर्ष आहे. ओके, म्हणजे क बरोबर 25 वर्ष हे आपल्याला उत्तर मिळालंय. आपल्याला काढायचंय ब चं वय. ब चं वय कसं निघेल? कारण सांगितलेलं काय उदाहरणामध्ये की क जो आहे, ब जो आहे तो क पेक्षा 7 वर्षांनी लहान आहे. ब चं आपण इथे बघितलेलं ब बरोबर किती आहे? x मायनस 7. तर मग ब बरोबर x मायनस 7. x काय होतं? x आपण मानलं होतं क ला, म्हणजे हे आहे क, तर ब बरोबर x ची किंमत टाकली आपण, ती आहे 25 मायनस 7. तर ब बरोबर काय मिळतं आपल्याला? 18. ब चं वय काय असणार आहे तर 18 वर्ष असणार आहे. ब चं वय काय असणार आहे? 18 वर्ष असणार आहे. समजलंय? आता पुढचं एक्झाम्पल समजून घेऊया. नंबर 2चं उदाहरण काय दिलेलं बघा. दशरथचे वय सोहमच्या वयाच्या तिप्पट आहे. दोन महत्त्वाचे कॅरेक्टरच्या मध्ये दिले, एक म्हणजे दशरथ, ओके, आणि दुसरा म्हणजे कोण? सोहम. आता दशरथचं वय जे आहे ते काय तर सोहमच्या वयाच्या तिप्पट आहे. ओके, मग आपण काय करूया तर सोहमचं वय काय आहे त्याला आपण काय मानूया? x मानूया. सोहमचं वय बरोबर x. मग सोहमचं वय तर x आहे, तर मग सोहमच्या वयाच्या तिप्पट कोणाचं वय आहे? दशरथचं. मग दशरथचं वय किती होईल? दशरथचं वय होईल, दशरथचं वय बरोबर 3x. करेक्ट.
आता पुढे दिलेलं आहे दोघांच्या वयातील फरक 16 वर्ष असल्यास दोघांच्या वयातील फरक किती आहे? 16 आहे. म्हणजे 3x मायनस x बरोबर 16. हे आहे दशरथचं वय वजा सोहमचं वय. किती? दोघांतील फरक किती आहे? 16 वर्ष आहे. तर ते दोघांच्या वयाची बेरीज किती? ह्या दोघांच्या वयाची बेरीज किती तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. मग आता बघूया आपण. 3x मायनस x बरोबर 16 दिलेलं आहे. तर काय आन्सर येऊ शकतं? 3x मायनस x 2x 2x बरोबर 16. मग आता x बरोबर 16 भागिले 2 बरोबर येत आहे 8 वर्ष. म्हणजे x बरोबर 8 वर्ष आहे. आपण x कोणाचं वय मानलेलं आहे? सोहमचं. म्हणजे सोहमचं वय किती झालं? सोहमचं वय आपल्याला मिळालं सोहमचे वय बरोबर 8 वर्ष. सोहमचं वय किती मिळालं? आपला 8 वर्ष मिळालेलं आहे. समजलंय? सोहमचं वय आपल्याला मिळालं. आपल्याला काढायचं दशरथचं वय. मग दशरथचं वय किती येईल? दशरथचे वय बरोबर 3x बरोबर 3x म्हणजे 3 गुणिले x म्हणजे किती आहे? 8. 3 8 24 वर्ष. बरोबर आहे की नाही? 3x आहे ना दशरथचं वय 3x. तर 3x बरोबर 3 गुणिले 8. एक्सच्या ठिकाणी किंमत टाकली आपण. 3 गुणिले 8 3 8 24. आता दोघांचे वय आपल्याला मिळाले. म्हणजे दशरथचं मिळालं सोहमचं मिळालं. सोहमचं मिळालं आपलं 8 वर्ष आणि दशरथचं मिळालं आपलं 24 वर्ष. मग दोघांच्या वयाची बेरीज किती आहे? तर मग आता इथे करायला लागला आपला दशरथ प्लस सोहम बरोबर किती? मग दशरथचं वय 24 प्लस 8 24 आणि 8 किती होत आहेत? 32. मग दोघांच्या वयांची बेरीज किती येते? 32 येते. म्हणजे उत्तर काय येणार? तर दोघांच्या वयाची 32 असणार आहे वर्ष. दोघांच्या वयाची बेरीज असणार आहे 32 वर्ष. अशा प्रकारे सॉल्व्ह केलं जाणार आहे. ओके, अशा प्रकारे तुम्ही हे उदाहरण सॉल्व्ह करू शकता. आणखीन एक्झाम्पल आपण बघूयात. पुढचं जे उदाहरण आहे आपल्या समोर ते म्हणजे काय? तर अ, ब आणि क यांच्या आजच्या वयाची बेरीज किती? तर 77 आहे. मग आपण लिहून घेऊया अ प्लस ब प्लस क बरोबर 77 वर्ष. ओके, कंडिशन आपल्या समोर आहे. 3 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती? आता जर आजचं वय त्यांचं अ ब क चं 77 वर्ष तिघांची बेरीज, तर 3 वर्षापूर्वी या तिघांच्या बेरजेची बेरीज किती असते तुम्हाला ते सांगायचं आहे. खूप सोपं आहे. आता अ ब क यांच्या वयाची बेरीज 77 वर्ष आहे आणि 3 वर्षापूर्वी म्हणजे अ मधून आपल्या 3 वर्ष मायनस करावं लागतील, ब मधून आपल्या 3 वर्ष मायनस करावं लागतील आणि क मधून आपल्या 3 वर्ष मायनस करावं लागतील. मग आता यात मायनस केलेलं जे वय ते किती भरतंय? 9 वर्ष भरतंय. मग 3 वर्षापूर्वी ते वयाची बेरीज किती असणार आहे? तर 77 मायनस 9. कारण प्रत्येकाचे 3 वर्ष आपण कमी केले. आजचं जे वय आहे ते 77 वर्ष तिघांची वयाची बेरीज. प्रत्येकाचे 3 वर्ष कमी करावं लागतील आपला. म्हणजे 77 मायनस 9. अशा प्रकारे आन्सर येईल हे किती? तर 68 वर्ष. समजलं कसं आहे? कारण आजचं जे तिघांचं वय ते 77 वर्ष आहे. 3 वर्षापूर्वी किती असणार बेरीज? तर मग प्रत्येकाचे 3 वर्ष कमी होतील. जे 3 वर्ष कमी होतील तर ते 3 कमी वर्ष जे होतील त्यांची बेरीज केल्या पद्धतीने 9 वर्ष येते. मग आजच्या वयातून ते वय ते 3 वर्षाचं गॅप आपल्याला काढून टाकावं लागेल. ते येईल 68 वर्ष. हे त्याचं उत्तर असणार आहे. आता नंबर 2चं उदाहरण बघूया. काय दिलं बघा. अजय व विजय यांच्या वयांची बेरीज किती? 19 वर्ष आहे. मग इथे लिहूया आपण अजय प्लस विजय दोघांच्या वयाची बेरीज किती आहे? 19 वर्ष. ओके, दोघांची वयाची बेरीज किती आहे? 19 वर्ष आहे. त्यानंतर पुढे कंडिशन दिली त्यांनी. विजय अजयपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. विजय जो आहे तो अजयपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. म्हणजे अजय बरोबर काय येईल? मग विजय प्लस 3. विजय प्लस 3 बरोबर अजय. कारण विजय जो आहे तो 3 वर्षांनी लहान आहे म्हटल्यानंतर विजय प्लस 3 बरोबर अजय. समजतंय? ठीक आहे. तर मग आपल्याला काढायचं काय? हे दोघांची वयाची बेरीज किती आहे? तर 19 आहे. तर आपल्याला काढायचं काय सांगितलं त्यांनी? तर अजयचं वय किती आहे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. ओके, आता आपण काय करूया? इथे विजयला आपण x म्हणूया. विजय म्हणजे काय? तर विजय बरोबर x. मग अजय बरोबर काय असणार? अजय बरोबर x प्लस 3. ओके, मग हे समीकरण बघा अगोदर. अजय प्लस विजय, कारण विजयला आपण x मानलेलं आहे. मग अजय, आता याला मी पुन्हा एकदा लिहितो इथे समजण्यासाठी. अजय
प्लस विजय बरोबर 19. आता लक्षात घ्या, विजयला आपण मानलेलं आहे x, विजयला आपण मानलेलं आहे x. अजय म्हणजे किती तर x प्लस 3, अजय म्हणजे किती x प्लस 3. अजय, आता हे अजय x प्लस 3 आणि विजयचा शब्द तसा x बरोबर 19. जर इथे तुम्ही व्यवस्थित बघितलं तर x प्लस x 2x प्लस 3 बरोबर 19. आणखी सरळ रूप द्या, 2x बरोबर हे 3 इथे बेरजे तिकडे गेला वजाबाकी जाईल म्हणजे 19 मायनस 3. बघा 2x बरोबर 19 मायनस 3 किती होता 16, 16 आणि 3 19 16. मग x बरोबर 16 भागिले 2, कारण ते गुणाकार तिकडे गेल्यावर ते भागाकारात जातील, त्यामुळे x बरोबर 16 मायनस 2. तर x बरोबर 2 16, 8 वर्ष. x बरोबर 8 वर्ष. म्हणजे x कशाला मानलेलं आहे, मग आपण इथे विजयला मानलेलं आहे, म्हणजे विजयचं वर्ष वय किती भेटलं आपला, विजयचे वय किती मिळालं आपला, विजयचं वय मिळालं आपला 8 वर्ष. मग आता 8 वर्ष आपल्याला विजयचं वय मिळालं आहे, तर आपलं अजयचं वय पण माहिती होऊन जाईल. कशा प्रकारे, अजयचं वयासाठी काय समीकरण आपल्याकडे x प्लस 3. मग अजय बरोबर x प्लस 3, x म्हणजे किती, x म्हणजे 8, 8 प्लस 3 बरोबर 11. म्हणजे 8 प्लस 3 बरोबर 11. म्हणजे अजयचं वय किती आहे, अजयचे वय बरोबर 11 वर्ष. काय उत्तर आहे याचं, अजयचं वय किती 11 वर्ष. म्हणजे 11 हे आणि अजयचं वय 11 वर्ष आणि विजयचं वय 8 वर्ष बरोबर काय असणार तर 19 वर्ष. कॅल्क्युलेशन करेक्ट येतं आहे. म्हणजे अजयचं जे वय आपल्याला काढायचं आहे ते आपल्याला मिळतं किती 11 वर्ष. खूप सोपं आहे. पहिल्या नंबरचं जे उदाहरण तशा प्रकारचंही उदाहरण होतं, लक्षात घ्या तुम्ही. आणि हे जे उदाहरण मी घेतोय लक्षात घ्या, विशेषतः हे तुम्हाला ऑलरेडी परीक्षेत विचारलेले हे उदाहरण आहेत, तेच मी तुम्हाला ते समजून सांगतोय, सॉल्व्ह करून दाखवतोय. म्हणजे तुम्हाला एक क्लिअर आयडिया येईल की कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेत पूर्वी. अंडरस्टँड? ठीक आहे. तसंच तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की बाबा कुठला हा प्रश्न कुठल्या इयरला विचारला गेला आहे, कुठे विचारला गेला ते पण मी सांगितलेलं आहे. चॅनलला लाईक करायला विसरू नका. बघा खूप मेहनत करतोय मी, मला वाटतं की तुमचा मला चांगला रिस्पॉन्स मिळेल. ओके, कुठल्या प्रकारच्या इतर गोष्टी नाही, फक्त आपण फोकस करतोय या सर्व प्रश्न उत्तरांवर. पुढचं उदाहरण आपल्या समोर आहे बघा. ज्योतीचे वय 12 वर्षापूर्वी 25 होते, तर ती किती वर्षांनी 60 वर्षाची होईल, हा प्रश्न आपल्या समोर आहे. मग आता लक्षात घ्यायचं, तुम्हाला आजचं वय तिचा अगोदर जाणून घ्यावं लागेल. ज्योतीचे वय 12 वर्षापूर्वी किती होतं 25, 12 वर्षापूर्वी. मग ज्योतीचं आजचं वय काय आहे, ज्योतीचे आजचे वय म्हणजे 25 प्लस 12 ते आलं 37. 12 वर्षापूर्वी 25 होतं म्हणजे आताचं वय किती असेल 25 प्लस 12 37. मग आता ती किती वर्षांना 60 वर्षाची होईल हे आपल्याला फाइंड आउट करायचं. म्हणजे तिचं आजचं वय 37 प्लस x बरोबर 60. म्हणजे 37 मध्ये किती ऍड केल्यानंतर 60 होईल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, बरोबर आहे की नाही. मग त्याला आपण x मानलेलं आहे, जी आपल्याला अमाऊंट काढायची, जे काही वर्ष वय आपल्याला काढायचं आहे, जे वय वर्ष आपल्याला काढायचं आहे, तर आपण x मानलेलं आहे इथं. ओके, आणि ज्योतीचं आजचं वय किती 37 आहे, काढायचं आपला काढायचं वय बरोबर 60. मग आता इथे आपल्याला काय करायला लागेल, ते प्लस मध्ये x बरोबर 60 मायनस 37 टोटल किती येईल, 10 मधून 37 गेले, 10 मधून 7 गेले 3, खाली उरला 1 23. म्हणजे x बरोबर 23. म्हणजे आणखीन 23 वर्षानंतर काय होईल तर ज्योती ही किती वर्षाची होईल 60 वर्षाची होईल. असे याचा आन्सर इथे आपल्याला मिळणार आहे. कळालेलं कशा प्रकारे 37 प्लस 23 बरोबर 60 होतंय. आपल्या काढायचं वय किती 60, किती वर्षांना 60 वर्षाची होईल तर ती 23 वर्षानंतर काय होईल तर 60 वर्षाची होईल. हे आपल्याला इथे उत्तर मिळत आहे. आता पुढचं उदाहरण काय येतं ते समजून घेऊया. काय सांगितलं बघा उदाहरणामध्ये, एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी 10 वर्ष आहे. आता एक वर्ग आहे त्यातील 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी किती आहे 10 वर्षे. 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी किती आहे
10 वर्ष आहे, बरोबर आहे की नाही. त्यात शिक्षकाचे वय मिळवल्यास सरासरी 11 होते. शिक्षकाचे वय मिळवल्यास किती होते? सरासरी 11 वर्ष सरासरी होते. तर शिक्षकाचे वय किती आहे तुम्हाला फाइंड आउट करायचे. मग 40 वर्ष विद्यार्थी आहे, सरासरी 10 येते. मग आपल्याला काय करायला लागेल? 40 गुणिले 10 बरोबर 400. हे झालं एकूण वय. म्हणजे सर्व मुलांची जे काही वय आहे ते किती भरते? 400 भरते. ओके. शिक्षकाचे वय मिळवल्यास किती होती? सरासरी 11 होती. म्हणजे 400 प्लस आता हे बघा 11 सरासरी होण्यासाठी काय करायला लागेल तुम्हाला? 10 मुलांचं किती झालंय? 400. तर मग 41 गुणिले 11. 41 गुणिले जेव्हा तुम्ही 11 करणार तर तुम्हाला आन्सर भेटणार आहे इथे 11 1 11 चलाले 1 11 44 44 1 45 451 वर्ष. म्हणजे तुम्हाला समजलं मला सांगायचं काय इथे? 40 मुलांची वयाची सरासरी 40 आहे एकूण वय. जर शिक्षकांचं वय मिळवलं तर वय वर्ष किती होते? सरासरी 11 होती. मग 41 गुणिले 11 केलं तर आपल्याला मिळतं उत्तर किती? 451. हे शिक्षकासहित आहे. शिक्षकासहित जे वय होते ते होते 451. मग आपल्याला काय करायचं? फक्त शिक्षकाचं वय काढायचं आहे. 11% 11 सरासरी झाल्यानंतर मग आता ऑलरेडी हे झालं 451. हे शिक्षकासहित आहे. हे काय आहे? शिक्षकासहितचं वय आहे पूर्ण. आणि फक्त मुलांचं जर काढलं तर किती येते? 400. मग इथं आपण काय करूया? 451 मायनस 400. हे मुलांची सरासरी आहे, हे शिक्षक ॲड झाल्यानंतरची सरासरी आहे. मग 451 मायनस 400 केलं तर आपल्याला उत्तर मिळतं 51. म्हणजे शिक्षकाचं वय किती असणार आहे? 51 वर्ष असणार आहे. शिक्षकाचं वय काय असणार आहे? 51 वर्ष असणार आहे. समजलं कशा प्रकारे आलं? मुलांचं वय टोटल वय 400 व 51 वर्ष आणि शिक्षकासहित झालं 451. आता शिक्षकाला साईडला काढायचं आपलं, कारण शिक्षकाचं वय काढायचं आहे. त्यामुळे आपल्याला काय करायला लागेल? 451 मायनस 400 केलं तर आपल्याला काय मिळणार आहे? शिक्षकाचं वय मिळणार आहे ते असणार आहे 51 वर्ष. आय होप तुम्हाला हे उदाहरणं मी जे सांगतोय ते तुम्हाला समजत आहेत. आज जे आपण वयाच्या आधारित आपण जे काही उदाहरणं घेतले तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेले आहेत. आणखी नाही मी तुम्हाला सांगितलं की वयावर आधारित आपण आणखी 1-2 पार्ट घेऊन येणार आहोत. त्यामध्ये आपण आणखीन वेगळ्या प्रकारची उदाहरणं बघणार आहोत, वेगळ्या प्रकारचे पॅटर्नचे, ज्याचा मदत तुम्हाला कशाला होणार तर येणाऱ्या एक्झाममध्ये होणार आहे. पोलीस भरती असो, MPSC असो, UPSC असो, या सर्वांमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जात असतात. ओके. कुठल्या प्रकारची स्पर्धा परीक्षा असो त्यामध्ये हे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे तुम्हाला याचा निश्चित लाभ होणार आहे. चॅनलला लाईक करा. ओके. शेअर करायला विसरू नका तुमच्या मित्रांसोबत आणि कमेंटसुद्धा करून मला तुम्ही कळवा की तुम्हाला काही अडचणी असतील, तुमचे काही प्रश्न असतील तर सांगायला विसरू नका. चॅनलला सर्वात महत्त्वाची गोष्ट सबस्क्राईब करायला विसरू नका. एक प्लेलिस्टच मी सर्व गोष्टीची बनवली आहे. अंकगणित असेल, बुद्धिमापन असेल, इंग्लिश ग्रामर असेल, त्याचबरोबर मराठी ग्रामर असेल, हे मी सायमल्टेनियसली अपलोड करत चालणार आहे. ओके. तुमचं मोटिवेशन असणार आहे तुमचं लाईक आणि सबस्क्राईब करणं, तुमच्या मित्रांसोबत शेअर करणं, या सर्व गोष्टी करा. चला तर आता पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा आपलं YouTube चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.